नमस्कार सांगा आणि मोहनरावांना पण नमस्कार सांगा. नक्की. एक गाणं म्हणा ना कुठलं. नाही कोण गाणं म्हणणार? चला इथे उभे आहेत त्यांच्यापैकी. चला बाई गाणं म्हणतायत. बाई नाव सांगा तुमचं. अरुणा किशोर गायकवाड. बर बाई सगळ्यांनी एकदम सांगितलं बाई गाणं म्हणणार, बाई गाणं म्हणणार. म्हणा बाई. गारवा वाऱ्यावर भीर 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 पारवा नवा नवा प्रिये नभातही चांदवा नवा नवा गारवा. धन्यवाद माऊली. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आणि आता या 5 जणींमधून कोण अंतिम खेळात दाखल होणार बघूया. त्यासाठी हा खेळ. पोलिसांचं शस्त्र असलेली ही काठी, खरं तर ती बिचारी नेहमी सेवेत असते. माऊलीसुद्धा संपूर्ण कुटुंबाला आनंद कसा मिळेल यासाठी सेवेत असते. आणि ही काठी कुठेतरी कोपऱ्यात उभी असते. आज तिला या खेळाच्या स्थानावरती आपण आणलेलं आहे, कारण तिचा मान नकळत वेगळाच आहे. खेळ सोपा आहे. या ठिकाणी अनेक रिंग ठेवलेले आहेत. लक्षात ठेवा, या खेळामध्ये काठीवरती रिंग उचलायची आणि पुढे जाऊन आपल्या समोरच्या बास्केटमध्ये गोळा करायची. ती जी रिंग असेल ती उचलल्यानंतर म्हणजे बोटांना तिचा स्पर्श होता कामा नये. त्यामुळे फक्त रिंग उचला आणि पुढे जाऊन असलेल्या बास्केटमध्ये गोळा करा. या सगळ्या रिंग संपेपर्यंत हा खेळ सुरू राहणार. सर्वाधिक रिंग ज्या माऊली गोळा करणार त्या एक माऊली अंतिम खेळात दाखल होणार. टाळ्या वाजवूया का जोरदार आणि शुभेच्छा देऊया. खेळ समजला. 1 2 3 वेळ सुरू झाली. जाधव वहिनींनी आता किती गोळा केले आहेत रिंग बघूया. 1 2 3 4 5 6 7 8. शेळके वहिनींनी सर्वाधिक गुणसंख्या 1. त्यांचा स्वभाव असा आहे, स्वतःपेक्षा दुसऱ्याला मिळालं की त्यांना आनंद होतो. पाटील वहिनींनी बघूया किती गोळा केलेत. 1 2 3 4 5 6 7 8. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9. साळवे वहिनींनी बघूया किती गोळा केलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. पुढच्या खेळात दाखल झालेले आहेत साळवे वहिनी. साळवे वहिनी तुमचं अभिनंदन. एकंदरीत या वरळी पोलीस कॅम्पमध्ये सोना चांदी भरपूर आहे. आणि आता पुढचं नाव जाहीर करतो. नाव आहे साक्षी संतोष खेडेकर. नाव सांगा. साक्षी संतोष खेडेकर. कुठे राहता तुम्ही? इथेच परली पोलीस कॅम्प. इथेच कुठे? परली पोलीस कॅम्प. बरं, माहेर कुठलं? संगमेश्वर. कधी आला तिकडे तुम्ही राहायला? 2003ला. काय होतं इकडे? काय जत्रा होती? मग कसं काय? अरेंज मॅरेज. बरं, ते कुठे असतात म्हणाला? कुठल्या पोलीस स्टेशनला? LA3 वरली. तुम्ही मला धमकी देताय का मग असं? उखाणा घ्या लवकर. केळी घेते सोलून, कांदा घेते चिरून, संतोषरावांचे कुंकू लावते कोरून. हो बरं, ठीक. धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. 5वं नाव पहिल्या खेळासाठी सुनीता बंडू जाधव. नाव सांगा तुमचं. सुनीता बंडू जाधव. उखाणा घेताय, नाव घेताय, गाणं म्हणताय, काय म्हणताय? जेजुरीचा खंडेरायाचं गाणं म्हणताय, काहीतरी म्हणा. अभंग म्हणू? म्हणा म्हणा म्हणा, काही हरकत. काय फुकणी आहे? चुलीकडे बसवलंय तुम्हाला? घ्या. दाऊन ये विठ्ठला सत्वारी, दाऊन ये विठ्ठला सत्वारी,
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी, पंढरी सोडूनी पांडुरंगा का गेलासी दूर, तू नसताना उदास वाटे तुझे पंढरपूर, पाहिलया घाबरू नका, घाबरू नका माऊली, घाबरू नका. टेन्शन आलं म्हणून तो माईक थरथरायला लागला. 1 2 3 4. धावून ये विठ्ठला सत्वारी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी. वा वा, जोरदार टाळ्या वाजवा. काय आहे, भल्या भल्यांना टेन्शन येतं माईकवरती बोलताना. इथे साक्षात ही माऊली टी व्हीवरती थेट माईक घेऊन गात होत्या आणि मग हळूहळू 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 त्यांना टेन्शन यायला लागलं. बघूया कोण या 5 जणींमधून कुठल्या माऊली पुढच्या खेळात दाखल होणार. जरा जोरदार टाळ्या या 5 जणींसाठी. खेळ सोपा आहे. या ठिकाणी प्लास्टिकचा चेंडू 10 संधी प्रत्येकीला आहेत. तिथे उभं राहायचं. सगळ्यात खालची जी पट्टी आहे तिथून जर चेंडू गेला तर 0 गुण. मधले जे चौकोन आहेत त्यामधून चेंडू जर पार झाला तर 1 गुण. त्याच्यावरती दुसऱ्या टप्प्यावरून चेंडू गेला तर 2 गुण आणि तिसऱ्या टप्प्यावरून जर चेंडू पार झाला तर 3 गुण. 10 संधी आहेत. या 10 संधीमध्ये तुम्हा 5 जणींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या एक माऊली अंतिम खेळात दाखल होणार. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया काय होणार. दोन गुण मिळालेले आहेत. एक गुण. 1 3 6 6 गुण. अभिनंदन. एक 3 5 6 दोघींची गुणसंख्या 6 6. 1 3 1 3 6. 1 गुणाची आवश्यकता आहे आता. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमची. आणि तुम्ही पुढच्या खेळात दाखल झालेले आहात. फायनलमध्ये गेलेले आहात. आता यानंतर पुढच्या 5 जणी कोण हे बघणार आहोत. तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये बोलवल्यासारखं का बोलताय? मोठ्याने बोला ना. मी पुढची चिठ्ठी काढू न. आता काय चिठ्ठी काढू का विचारलं तर कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. कशाबद्दल? इथं नाव आल्याबद्दल, भाऊजींच्या समोर आल्याबद्दल. काय सांगता?